सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। ऊर्जानगर येथील स्नेहबंध सभागृहात बंजारा बांधवातर्फे रविवार दिनांक ऑगस्ट 17 महानायक वसंतराव नाईक स्मृती दिन तसेच तेज उत्सव कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला। कार्यक्रमाला चंद्रपूरसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय राठोड यांनी उपस्थित समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी विजय राठोड, प्राध्यापक विश्वनाथ राठोड, जुही राठोड, वर्षा राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला प्रामुख्याने सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे चंद्रपूर निवासी तारासिंग जाधव, श्याम राठोड, शीतल जाधव, अर्चना जाधव, श्याम चव्हाण, जय राठोड, अशोक जाधव, भीम राठोड, रंजना जाधव, शालू चव्हाण व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुवर्ण भारत न्यूज चॅनलसाठी प्रियंका गायकवाडसह चंद्रपूरवरून आमचे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे। सर, गेल्या 8 तारखेपासून आपल्या समाजाचा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगाल? बंजारा संस्कृतीमध्ये ईदचं एक वेगळं महत्त्व आहे आणि हा सोहळा जवळपास 8 तारखेपासून आपण आजपर्यंत साजरा करतो आहोत आणि याचा कन्क्लुडिंग जो कार्यक्रम आहे तो आपण इथे ठेवलेला आहे। आणि जे तीचं विसर्जन असतं ते पर्यावरणपूरक व्हावं असं म्हणून या टँकमध्ये आम्ही निर्णय घेतला की याचं विसर्जन इथं झालं पाहिजे। आणि यामध्ये ऊर्जानगर आणि चंद्रपूरवासीय एवढे बांधव आहेत आणि त्या व्यतिरिक्त आमचे जे बाकी बांधव पण आहेत ते पण या सगळ्या सोहळ्यामध्ये सामील झालेले होते यावेळेस आणि फार मोठ्या उत्साहामध्ये हा तीज उत्सव आपण साजरा केला। यावर्षी या कार्यक्रमाला समाजाचा प्रतिसाद कसा काय मिळाला? खूप मोठ्या प्रमाणात होतं। जे आयोजन समिती होती त्यांनी खूप मोठं काम इथे केलं। पूर्ण चंद्रपूर शहर आणि ऊर्जानगर या दोघांनी मिळून एक एकोपा दाखवून हा जो कार्यक्रम केलेला आहे त्याचं खरंच कौतुक आहे। सर, 8 दिवसापासून जे कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? प्रथम सर्वांना जय सेवालाल। बंजारा समाजाचा हा पारंपरिक उत्सव आहे। अगदी प्राचीन काळापासून उपवर मुली ज्या आहेत त्या उपवर मुली विशेषतः आमच्या भारतामध्ये किंवा या समाजामध्ये एवढे संशोधक लोक राहिलेले आहेत की जैवविविधता ज्याला म्हणतो, आपले माकोडे ज्या या वेळेस बाहेर निघतात आणि त्याची जी माती आहे ती माती किती सुपीक असते आणि त्या सुपीक मातीला आपण जर त्याच्यामध्ये हा जर प्रमाणात संदेश देण्याचा प्रयत्न करतो तर याच्यामध्ये हा उत्सव कोणी 7 दिवसाचा, कोणी 9 दिवसाचा, कोणी 11 दिवसाचा असा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो। आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी वृक्ष लागवड असेल, फुलांची लागवड असेल, या सगळ्या प्रकारांची आणि दररोज त्याला पाणी घालून वाढवण्याचं काम करत असतात। आणि हाच संदेश देऊन ह्या सृष्टीला आपण कसं जिवंत देवदेवता यांचं विसर्जन जे होते तर ते पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून या ठिकाणी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वतीनं माननीय मुख्य अभियंता विजय राठोड साहेब, उपमुख्य अभियंता माननीय श्याम राठोड साहेब यांच्या पुढाकाराने हा कृत्रिम तलाव तयार करून ते प्रदूषण रोखण्याचं काम या बंजारा समाजाच्या उत्सवातून देण्यात आलेला आहे। ही फार एक मोठा संदेश समाजाला देण्यासारखा आहे। सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरहून प्रियंका गायकवाडसह किरण घाटे। जी मॅडम, आजपर्यंत जे समाजाचे आपले कार्यक्रम पार पडले त्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी जय सेवालाल माझे सगळे भाऊ बंधवांना म्हणते आणि तिचे हार्दिक शुभेच्छा पण देते सर्वांना। आणि हा कार्यक्रम आमचा 8 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि आज आमचं तीच कार्यक्रमाचं विसर्जन आहे। यावर्षी खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि कुठल्याही व्यक्तींना आम्हाला कॉल करून सांगायची गरज नाही पडली। या कार्यक्रमांना हे आमच्या समाजाचं सगळ्यांचं आवर्जून स्वतःहून येतात, स्वतःहून करतात आणि हे पारंपरिक जे आमचं नृत्य आहे 10 दिवसापासून आमचे हे नृत्याचा पण विचार करून आमच्या ऊर्जानगरमध्ये टँक दिलेला आहे, तिथे आम्ही विसर्जन करणार। धन्यवाद। मॅडम, आजचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला महिला व तरुणींचा प्रतिसाद कसा काय मिळाला? म्हणजे विशेष म्हणजे महिलांचं तर असतेच याच्यात, पण मुलींचं पण फार आहे। आता सगळ्या लोकांना कसं विचार यायला लागलं समाजाबद्दल, तर मुलं आणि मुली, तरुण मुलं मुलींना पण आपल्या समाजाचं कौतुक आहे आणि सगळ्यांनी यावेळी खूप छान प्रतिसाद दिला आहे। मॅडम, आजच्या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगाल? भारत देश हा विविध संस्कृतीने नटलेला असा देश आहे। त्यापैकी भारत देशातील आमची ही बंजारा संस्कृती, आज आम्ही 30 महोत्सव या निमित्ताने सर्व एकत्र आलो। गेल्या 8 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत
आम्ही हा तीज उत्सव साजरा करत आहोत. हा पारंपरिक तीज उत्सव हा पूर्वी तांड्यामध्ये नायकाच्या घरी तीच पेरली जात होती. आजही आम्ही ती प्रथा कायम ठेवली आहे. सर्व पूजापाठ आम्ही नायकाच्याच हस्ते करतो. नायक हा प्रमुख असतो या पूजामध्ये. आणि या तीज उत्सव निमित्त आम्ही पर्यावरणासंबंधित पण सर्व लोकांना संदेश देऊ इच्छितो. आम्ही जी तीज पेरली आहे ही सेंद्रिय खताने पेरली आहे. इथे रासायनिक खतांचा आम्ही वापर केला नाही. आणि आज तुम्ही पाहता की आज 8 दिवसात आमची तीज इतकी उंच आली आहे. यामध्ये आम्ही बकरीच टिकून ठेवणार आहे आणि सर्वांना एकतेचा संदेश यामधून आम्ही देत आहोत. वर्षा मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण समाजातील तरुणींना आणि महिलांना काय संदेश द्याल? आपली संस्कृती जी आहे ती टिकून ठेवणे. आपल्यामध्ये जसा भारत हा विविधतेने नटलेला देश असून एकता टिकून आहे, तशी आपल्या समाजाची पण एकता टिकून राहावी आणि आमच्या समाजातील तरुण पिढी समोर यावेत आणि आमच्या बंजारा समाजाचं नाव उज्ज्वल करावं. सुवर्णबाजासाठी चंद्रपूरहून प्रियंका गायकवाडसह किरण गाठे.